भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण ट्रेंडिंग स्टेटस एडिटिंग कसे बनवतात ते शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे आणि VPN ॲप पण लागणार आहे. तर या दोन्ही ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर सुपर VPNला ओपन करायचं आहे. सुपर VPN ओपन झाल्यानंतर कनेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर VPN कनेक्ट झाल्यानंतर बॅक यायचं आहे आणि कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटोजवरती क्लिक करायचं आहे. जो फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. HD वरती क्लिक करून क्रिएट अ व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओला एक्सपांड करून घ्यायचं आहे थोडा. त्यानंतर मी तुम्हाला एक सॉन्ग दिलेलं आहे, त्या सॉन्गला इथून ऑडिओवरती क्लिक करून साऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथे क्लिक करायचं, फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. हे वाला सॉन्ग आहे ते, हे सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ते बीटवरती क्लिक करायचं आहे. मी जिथे जिथे बीट ॲड करणार आहे तिथे बीट ॲड करून घ्यायचे. पहिली बीट इथे, दुसरी इथे, तिसरी बीट इथे ॲड करायची, चौथी इथे, पाचवी इथे, सहावी, असं 6 बीट्स ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेअरवरती त्या अगोदर रेशोवरती क्लिक करायचं आहे. 9:16चा रेशो सिलेक्ट करून राईटवरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून फोटोची साईज मोठी करून घ्यायची. नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे स्वाईप करायचं आहे. साईड अँड वेव्हच्या इफेक्टवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जिथे जिथे बीट दिलेली आहे तिथे व्हिडिओला स्प्लिट करून घ्यायचं आहे, काही अशा प्रकारे. आणि एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचं. त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनला कॉम्बोवरती नेऊन नॉनवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेन्सवरती क्लिक करायचं आहे. नाही, लेन्सवरती नाही, ओपन अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा डान्सवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला इथं इफेक्टला कट करायचा आहे. एवढा लेअर पुरताच ॲडजस्ट करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, ब्लर लववरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या लेअरला आपण या पहिल्या लेअरपर्यंत घेऊन यायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ग्लोईंग लाईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला मेकॅनिकलवाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. या लेअरला पण इथपर्यंत आणून कट करायचं आहे. तर परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाही, लाईट इफेक्ट नाही, स्कॅनिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर पिक्सलवरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. या लेअरला आपण इथपर्यंत क्रॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इव्हलोपिंगचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. या इफेक्टला आपण इथपर्यंत ठेवायचं आहे. लेअरला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे प्रॉपर.
त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. असं काही नाही मित्रांनो, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरे इफेक्ट पण लावू शकता. मी लावतो असं लावायचं असं कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जो इफेक्ट चांगला वाटतो तो पण तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. तो हॉरिझॉन्टली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या लेअरला इथपर्यंत ठेवायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला जिओमेट्रिक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. परत इथे लास्टला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाईट क्लबवरती क्लिक करून स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट लावून घ्यायचा. राईटवरती क्लिक करायचा. त्यानंतर आपला व्हिडिओ काही अशा प्रकारे एडिट होऊन जाईल. त्यानंतर इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भेटूया नवीन आणि असाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.